सर्वांना आज जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मैत्रिणींनो, गेल्या वर्षी एक व्हिडिओ केला होता, तो तुम्ही पाहिला असेलच. नसेल तर त्यातल्या फक्त 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आज आणि पुढं कंटिन्यू करणार आहे. मी तुम्हाला वेळेबद्दल सांगितलं होतं, म्हणजे टाईम मॅनेजमेंट. जो 3 तासाचा म्हणजे 24 तास आपल्याकडे आहेत, त्यापैकी 3 टप्पे आपण जे केलेले आहेत, 8 तासाचा. 8 तासामधली झोप, 8 तासामधलं आपलं काम आणि उरलेल्या 8 तासामध्ये आपण करतो आहे काय, याचं गणित मी गेल्यावर तुम्हाला सांगितलं होतं. आता त्या 8 तासाचा विनियोग करणं हे आपल्या हातात आहे. एक व्यवसाय करत असताना मला एक आलेला अनुभव तुमच्या समोर मांडते. मी गेल्यावर सांगितलं होतं की मी एक डायरेक्ट सेलिंग व्यवसायामध्ये काम करते आणि तो व्यवसाय म्हणजे धन्वंतरीचा. खरं सांगते, धन्वंतरीच्या माध्यमातून इतकी चांगली व्यवसायाची संधी मला मिळाली. आणि व्यवसाय नुसता म्हणजे व्यवसाय उभा करणं सोपं असतं, पण व्यवसाय टिकवणं यासाठी काय केलं पाहिजे हे सगळं सविस्तर नॉलेज, माहिती, ट्रेनिंग सगळं धन्वंतरीकडनं मिळालेलं आहे. म्हणजे व्यवसाय कुठलेही असू द्या, मार्केटमध्ये व्यवसाय भरपूर आहेत, वेगवेगळ्या कंपन्या मार्केटमध्ये येत आहेत, पण त्या कंपन्यांसोबत आपण जॉईन होताना काय विचार केला पाहिजे. आपल्या घरामध्ये जर सून आणायची असेल तर आपण काय बघतो, मुलीचं खानदान, किंवा समजा जावई करायचं असेल तर मुलाचं खानदान काय आहे, आईवडील कसे आहेत, मित्रमैत्रिणी कशा आहेत, हे सगळं आपण बघतोच ना. मग एखाद्या व्यवसाय जो आपल्याला करिअर म्हणून आपण त्याच्याकडे बघणार आहोत, तर त्या व्यवसायाची निवड करताना ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेतच. आज माझ्या जवळजवळ 5 ते 7 वर्षाच्या या करिअरमध्ये माझा एक अनुभव इतका मला सुंदर मिळाला की व्यवसाय करत असताना आलेल्या मार्केटमधल्या वेगवेगळ्या कंपन्यांचं कॉम्पिटिशन कशा पद्धतीने चालू आहे आणि आपण व्यवसाय करत असताना जो करतोय, म्हणजे धन्वंतरीचा व्यवसाय करत असताना त्यातलं मिळणारं मार्जिन कसं आहे, त्यातल्या स्कीम्स ऑफर कशा आहेत, त्यातलं जे काही रिटेलिंगमधलं सेलिंग आहे आपलं, आपण जे MRP TP डिफरन्स आहे तो कसा मिळतो. खरंच ह्या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायची वेळ आलेली आहे. कुठलाही व्यवसाय उभा करण्यासाठी त्याला कमीत कमी आपल्याला 2 वर्ष सातत्यानं काम करावं लागतं आणि 5 वर्षामध्ये त्या व्यवसायामधला जम आपला चांगला बसतो आणि 5 वर्षामध्ये जम बसल्यानंतर एक विश्वास, खात्री, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं अनुभवायला मिळाल्या. म्हणजे हे मिळत असताना आपण ज्या गोष्टी करतोय, बाबा मला व्यवसाय करायचा आहे तर मग तो कशा पद्धतीनं केला पाहिजे. बघा, कुठलाही छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर शिकल्याशिवाय तो व्यवसाय करू शकत नाही ना. मग डायरेक्ट सेलिंग व्यवसायामध्ये एखाद्या कंपनीसोबत आपण काम करत असेल, म्हणजे धन्वंतरीचं जर काम करायचं असेल तर तो व्यवसाय कसा आहे, ती स्ट्रॅटेजी काय आहे, नेमकं कशा पद्धतीने व्यवसाय केला पाहिजे हे शिकल्याशिवाय जमणार नाही हो. इतर कंपन्यांसारखं मी प्रोडक्ट आणते आणि विकते एवढ्यापुरता हा व्यवसाय मर्यादित नाही. तुम्हाला जर एक उद्योजक व्हायचा असेल तर हा व्यवसाय हा खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो, पण ती शिकण्याची आपली तयारी असणं फार महत्त्वाचं आहे. माझं स्वतःच्या अनुभवामध्ये मी आता तुम्हाला सांगितलेलंच आहे गेल्या वर्षी व्हिडिओमध्ये, अजूनही पुन्हा सांगते. माझ्या ह्या व्यवसायामधल्या ह्या करिअरमध्ये मी, माझं कुटुंब, माझी मुलं, आम्ही सगळेजण व्यवस्थित आहोत. म्हणजे बघा, आपला सगळ्यात जास्त पैसा खर्च होतो कुठे, आरोग्यावर, म्हणजे दवाखान्यामध्ये खर्च होतो. दवाखाना आणि कोर्टामध्ये गेलेला पैसा आपल्याला परत मिळतो का? नाही मिळत. मग पैशाचा वापर बघा, मोठी मोठी माणसंसुद्धा पैसा गुंतवणूक करताना कुठं केला पाहिजे याचा अभ्यास करतात. मग आपण ते सर्वसामान्य आहोत ना, मग विचार केला पाहिजे. पहिला विचार आहे तो आपल्या स्वप्नांचा, दुसरा विचार आहे तो आपल्या गरजांचा, आणि तिसरा विचार आहे तो आपण आता सध्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल करू शकतो. करायचा असेल तर नक्कीच करू शकतो आणि आपल्या मुलांना एक चांगलं भविष्य आपण देऊ शकतो, हे या व्यवसायानं सिद्ध करून दाखवलेलं आहे. आता ह्या व्यवसायामध्ये मला यायचं तर मग मी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं हा व्यवसाय शिकला पाहिजे, हे सगळी सविस्तर माहिती या व्यवसायामधून आपल्याला मिळणार आहे. बऱ्याचशा कंपन्या आहेत मार्केटमध्ये, पण त्या कंपन्यांची काय पॉलिसी आहे, काय स्ट्रॅटेजी आहे, किती वर्ष चालणार आहे, किती वर्षापासूनची कंपनी आहे, त्याचे प्रोडक्ट कसे आहे, त्याचा प्लॅन कसा आहे, त्याचं प्रोफाईल काय स्ट्रॉंग आहे का कसं आहे, हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे. आणि हे बघत असताना सर्वात महत्त्वाचा आहे तो इन्कम, पैसा. पैसा तर मिळेलच, पण आशीर्वादाचा पैसा जो मिळतो ना, त्यातलं एक समाधान फार महत्त्वाचं आहे, जे समाधान मानसिक समाधान असतं. आज बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आरोग्य. आपण गुंतवणूक कशात केली हो, आरोग्य की सोनं? सोन्यामध्येच ना. मग सोनं आहेच आहे, पण जेव्हा सोन्यामधली गुंतवणूक करतो तेव्हासुद्धा तो एक व्यवसाय आहे. तर त्याच्यामधली गुंतवणूक करताना मला त्यातनं मिळतं किती हे तरी बघितलं का? 10 हप्ते सोन्यामध्ये भरले तर 10 हप्त्यामधून 11वा हप्ता आपल्याला मिळतो. तो झाला फायदा. पण कधी मिळतो? 11व्या महिन्यात, 11 महिने पूर्ण झाल्यानंतर.
पण धन्वंतरीमध्ये हाच व्यवसाय हेच पैसे जर आपण धन्वंतरीमध्ये लावले, समजा महिन्याला 1,000 रुपयाची विषय आहे तुमची, समजा 1,000 रुपये महिन्याला धन्वंतरीमध्ये लावले, रोजचा 1,000 रुपये म्हणा किंवा महिन्याचा 1,000 रुपये, त्यामध्ये मला मार्जिन मिळतं किती हे अभ्यास करायची वेळ आलेली आहे. जास्तीत जास्त मार्जिन देणारा हा व्यवसाय आहे. ह्या व्यवसायामध्ये बिनधास्त उतरा, माहिती घ्या आणि मग तुम्ही ठरवा. ज्यांना पुढं जायचं आहे ते नक्कीच आमच्यासोबत येतील आणि तुमचं जे काही प्रश्न असतील, शंका समाधान असेल त्याच्यावर नक्कीच चर्चा करून मग तुम्ही निर्णय घ्यावा. हे माझ्या सर्व मैत्रिणींना, जे कोणी युवक युवती आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांना ह्या व्यवसायाची खूप चांगली संधी आपल्याकडून मिळणार आहे. तुम्ही तुमच्या ओळखीचे जास्तीत जास्त जे आता सध्या नोकरीच्या शोधात आहेत, जे व्यवसाय टाकण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत, त्यांना करायचा व्यवसाय पण काय करू हे कळत नाही आहे, तर त्यांना प्रॉपर व्यवसायाचं मार्गदर्शन आपल्याकडनं मिळेल. तुम्ही तुमचं काम बघत बघत हा व्यवसाय करू शकता. हे उदाहरण म्हणजे आम्ही स्वतः आहोत. मी सकाळचं घरातलं काम, माझी नोकरी आणि दुपारनं माझा व्यवसाय, ह्या तिन्हीमध्ये काम चालू आहे आणि खरंच खूप चांगलं. म्हणजे नोकरीमध्ये एखाद्या वेळेस टेन्शन आलं तर माझं या व्यवसायामध्ये मी विसरून जाते. म्हणजे एक हेल्दी लाईफ मी चांगली जगते आहे. माझ्या फॅमिलीमध्ये दवाखाना कुणाला चालू नाही आहे. भविष्यात हा दवाखाना येऊ नये हीच एक रिक्वेस्ट करते देवाला मी. आणि नक्कीच म्हणजे माझं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मला काय करता येईल हे मी इथं शिकलेली आहे, शिकते आहे आणि शिकवते आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी हे पोहोचतं करते आहे. आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांसमोर हा व्यवसाय शेअर करण्याचा मला योग आला आणि पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी ह्या व्यवसायाचा अभ्यास करून ह्या व्यवसायामध्ये काय करता येईल विचार करा आणि नक्कीच आमच्यासोबत या ही विनंती. आणि काही शंका असतील तर आपण नक्कीच चर्चा करूया. पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.